नमस्कार. आपल्यापैकी किती जणांना पाठदुखी किंवा मानदुखीचा त्रास होतो, नाही का? पण विचार करा, जर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एआय आपल्याला यातून बाहेर पडायला मदत करू शकलं तर. आज आपण APCS नावाच्या अशाच एका खास एआय टूलबद्दल बोलणार आहोत, जे खास आपल्या बॉडी पोश्चरला म्हणजेच शरीर ठेवणीला सुधारण्यासाठी तयार केलं आहे. चला तर मग बघूया हे तंत्रज्ञान आपल्यासाठी नेमकं काय करू शकतं. आपण लॅपटॉपवर काम करतोय किंवा फोनवर काहीतरी बघतोय, आपला बहुतेक वेळ ना स्क्रीन समोरच जातो आणि यात आपल्याला कळतही नाही की आपल्या शरीराची ठेवण कधी बिघडते. हे आता इतकी सामान्य गोष्ट झाली आहे की ती आपल्या आधुनिक जीवनशैलीचाच एक भाग बनून गेलीय. दिवसभर डेस्कवर एकाच जागी बसून काम केल्यावर मान आणि पाठ कशी आखडून जाते हा अनुभव आपल्यापैकी बऱ्याच जणांनी घेतला असेल. असं वाटतं की कामाचा सगळा ताण जणू काही आपल्या शरीरावरच उतरलाय आणि त्याचा पहिला फटका बसतो तो मान आणि पाठीला. चुकीच्या पोश्चरमुळे होणारा त्रास म्हणजे फक्त तात्पुरत्या वेदना नाहीत. यामुळे पाठदुखी, मानदुखी आणि थकवा तर येतोच, पण जर याकडे आपण बराच काळ दुर्लक्ष केलं ना, तो पुढे जाऊन गंभीर आरोग्य समस्याही निर्माण होऊ शकतात. म्हणूनच यावर वेळीच लक्ष देणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. मग ह्या समस्येवर उपाय तरी काय? इथेच तर टेक्नॉलॉजी आपल्या मदतीला येते. चला भेटूया APSला. हा आहे आपला वैयक्तिक AI पोश्चर कोच, जो आपली शरीर ठेवण सुधारण्यासाठी आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन करतो. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एपेक्स ही एक अशी AI सिस्टम आहे जी आपला फोटो किंवा व्हिडिओ वापरून आपल्या बसण्याच्या किंवा उभं राहण्याच्या पद्धतीचं विश्लेषण करते. हे टूल आपल्या शरीराचा बॅलन्स आणि सांध्यांचे कोन तपासून नेमकी कुठे गडबड आहे आणि कुठे सुधारणा करायला हवी हे अगदी अचूकपणे ओळखतं. तर मग APX नेमकं करतं तरी काय? सगळ्यात आधी ते AIच्या मदतीनं आपलं पोश्चर ओळखतं, मग आपलं शारीरिक संरेखन म्हणजेच बॉडी अलाइनमेंट कशी आहे हे तपासतं. इतकंच नाही तर ते आपल्या सांध्यांचं कोनसुद्धा मोजतं आणि या सगळ्या माहितीच्या आधारावर आपल्याला व्हिज्युअल फीडबॅक देतं, म्हणजे आपल्याला काय बदलायचं आहे हे लगेच कळतं. या प्रभावी तंत्रज्ञानामागे एक खूप सोपी प्रक्रिया आहे बरं का. चला आता आपण हेच समजून घेऊया की हे टूल आपल्या शरीराच्या ठेवणीचं विश्लेषण करून आपल्याला नेमक्या सूचना कशा देतं. ही संपूर्ण प्रक्रिया फक्त 4 सोप्या टप्प्यांमध्ये होते. पहिला टप्पा आहे कॅप्चर, जिथे तुमचा एक फोटो किंवा व्हिडिओ घेतला जातो. दुसऱ्या टप्प्यात AI तुमच्या शरीरातील महत्त्वाचे पॉइंट्स डिटेक्ट करतं. तिसऱ्या टप्प्यात त्या पॉइंट्सचं विश्लेषण केलं जातं आणि चौथ्या म्हणजेच शेवटच्या टप्प्यात सुधारणेसाठी काय करायला हवं याच्या सूचना मिळतात. किती सोपं आहे. आपलं ध्येय काय आहे तर चुकीच्या पोश्चरमुळे आपल्या सांध्यांवर आणि मणक्यावर जो ताण येतो त्यापासून सुटका मिळवून योग्य पोश्चरमुळे मिळणाऱ्या आधारापर्यंत पोहोचणं. योग्य शरीर ठेवण केवळ वेदना आणि थकवाच दूर करत नाही तर आपल्या संपूर्ण आरोग्याला आणि निरोगीपणाला चालना देते. चला आता एक खरं उदाहरण पाहूया. यातून आपल्याला कळेल की APSCS रोजच्या जीवनात किती सहजपणे आणि प्रभावीपणे काम करतं. कल्पना करा, एक विद्यार्थी आहे जो कॉम्प्युटरवर बसून अभ्यास करतोय आणि त्याला वाटतंय की त्याच्या बसण्याची पद्धत कुठेतरी चुकतेय. तो जास्त काही करत नाही, फक्त आपला एक फोटो काढतो आणि APS सिस्टममध्ये अपलोड करतो. फोटो अपलोड होताच AI आपलं काम सुरू करतं. आता ह्या उदाहरणात बघा, सिस्टमने ओळखलं की विद्यार्थ्याची मान पुढे वाकली आहे, खांदे आतल्या बाजूला गोलाकार झालेत आणि पाठीलाही बाक आलाय. पण सगळ्यात भाली गोष्ट काय आहे माहितीये? एपेक्स फक्त समस्या सांगून थांबत नाही तर त्यावर उपायही सुचवतं, जसं की स्क्रीनची उंची बदला किंवा बसण्याचा अँगल सुधारा. एपेक्स हे फक्त एक टूल नाहीये, तर हे एका मोठ्या बदलाचं प्रतीक आहे. हे आपल्याला दाखवून देतं की AI आता केवळ IT क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये, तर ते आपल्या वैयक्तिक आरोग्याच्या क्षेत्रातही एक खूप महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी तयार आहे. मग ही प्रणाली नक्की कोणासाठी आहे? खरं सांगायचं तर ही यादी खूप मोठी आहे. विद्यार्थी आणि ऑफिसमध्ये काम करणारे व्यावसायिक जे सतत कम्प्युटर वापरतात त्यांच्यासाठी तर आहेच, पण त्याचबरोबर फिजिओथेरपिस्ट, फिटनेस ट्रेनर्स आणि आपल्या आरोग्याबद्दल जागरूक असणाऱ्या प्रत्येकासाठी हे खूप उपयुक्त आहे. तर या सगळ्या चर्चेतून मिळणारा सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष हा आहे की APSCS सारखे साधने AIच्या वापरामध्ये एक मोठा बदल घडवून आणत आहेत. AI आता फक्त मोठ्या तांत्रिक कामांपुरता मर्यादित नाहीये, तर ते आपल्या रोजच्या जीवनाचा आणि आरोग्याचा एक अविभाज्य भाग बनत चाललाय. आज आपण पाहिलं की AI आपली बसण्याची पद्धत कशी सुधारू शकतं, पण जाता जाता एक प्रश्न मनात येतोच. शरीर ठेवणीप्रमाणेच आपल्या रोजच्या अशा आणखी कोणत्या सवयी आहेत ज्या सुधारण्यासाठी AI भविष्यात आपली मदत करू शकेल? यावर नक्कीच विचार करायला हवा.